वरती आहे. आपल्या अत्यंत आवडत्या गुरुतुल्य व्यक्तींचा परिचय करून देताना मला खरंच खूप आनंद होत आहे. समाजात काम करत असताना किंवा एखाद्या संस्थेचं काम करत असताना शेकडो व्यक्ती विविध स्वभावाच्या विविध गुणांच्या शेकडो व्यक्तींना कसं एका प्रेमाच्या धाग्यामध्ये बांधून ठेवायचं हे शिकण्यासाठी एक आयडॉल आपल्याला समोर असावा लागतो. आणि जेव्हा तो आयडॉल समोर असतो तेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो की हे कसे आहेत. आणि मग मी करता नाही ही भावना पहिली नसते. आणि फक्त जे काही करता आहे तो फक्त करता एक प्रभू श्रीराम आहे हे ज्यांच्या नसा तुंबलेला आहे असे. आणि श्रीराम त्यांचा श्वास आहे, त्यांची शक्ती आहे, त्यांची एनर्जी आहे असे योगेश भावांच्याबद्दल मला 4 शब्द बोलताना खूप आनंद होतोय की जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे कुठल्याही क्षणी बघा की 24/365 कुठल्याही क्षणी त्यांच्याकडे बघितलं की एक प्रसन्नता त्यांच्यावरती जी दिसते ती प्रसन्नता आतून आलेली असते. आणि आतून आलेली प्रसन्नता आपल्याला त्यांच्या प्रत्येक बॉडी लँग्वेजमधून जाणवते, फील होते. आणि आपण त्याच्यामध्ये आपण म्हणतो की अरे जसं सुंदर व्यक्तिमत्व आहे असं व्यक्तिमत्व आपल्याला मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी सांगितले की सदा देव काजी जे देह त्याचा सदा राम नामे वदे नित्य वाचा सधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असे सर्वोत्तमाचे दास आज आपल्यामध्ये आहेत. आणि ते आपल्याला सांगतात की त्याचा प्रत्येक शब्द हा त्यांनी सत्य करून दाखवला आहे आणि प्रत्येक शब्द त्यांच्या आचरणामध्ये आहे. आणि त्यांच्याकडे बघून आपण हे बघायचं आहे की कसे त्यांनी ते तंतोतंत आचरण केले. आणि अभ्यास करताना अभ्यासाच्या आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवातीलाच जेव्हा ते आपल्याला मार्गदर्शन करतात तेव्हा हाच आपला उद्देशच आपला काय की आपण कसे दास बनू शकतो, दास्यत्व कसं करायचं असतं आणि आपल्याला नक्की आयुष्याचं ध्येय काय करायचं आहे आणि आपल्या आयुष्याचं सार्थक काय करायचं आहे हे ज्यांच्याकडे बघून शिकावं असे गुरुतुल्य योगेश भावांना मी पुन्हा एकदा वंदन करते. आणि त्यांच्यासारखं शांत, संयमी, ऋषितुल्य आणि दृढनिश्चयी हे व्यक्तिमत्व आपल्यालाही आपल्यासमोर आयडॉल ठेवून आपण त्याच्याप्रमाणे कसं वागू शकतो हा विचार करू शकूया. थोडक्यात त्यांचा लौकिकातला परिचय थोडक्यात सांगते. त्यांचं शिक्षण आहे 12वी सायन्स, MA सोशॉलॉजीमध्ये त्यांनी केलेलं आहे. MA करून आधी सायन्स MA केलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी BCom सुद्धा केलेलं आहे, कुठली साईड सोडली नाही आहे. त्याच्यानंतर त्यांनी MBA केलं आहे. आणि PhD मध्ये रामायण या ग्रंथावरती त्यांनी प्रबंध लिहिला आहे. खरं तर इथे जेव्हा मी PhD म्हटलं तेव्हा त्यांना डॉक्टर योगेश भाव म्हणायला पाहिजे, पण त्यांनी आत्ताच मला सांगितलं की मला ही पदवी लावू नका आणि त्यांनी त्या पदवीचा त्याग केलेला आहे आणि आपण 10 पदव्या लावून घेऊ. तर 16व्या वर्षी त्यांचं गडावरती आगमन झालं आहे. समर्थ भक्त श्री मारुतीबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली 16व्या वर्षापासून ते गडावरती पडेल ती सेवा करत आहेत. प्राथमिक सेवेपासून त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर रानडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आधी वैदिक शिक्षण घेतलं आणि समर्थांच्या समाधीची 3.5 वर्ष त्यांनी अखंड सेवा केली. सांप्रदायिक अभ्यास, वाचन, अभ्यास आणि त्यांचे वडीलही सूर्यकांत पुरोहित हे सुद्धा भगवत प्राप्तीसाठी कार्य करत होते. त्याच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचे संस्कार लहानपणापासून आहेत. त्यांच्या मातोश्री समर्थ भक्त विद्यालय पुरोहित यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे आणि अखंड आशीर्वाद त्यांच्याबरोबर असतात, त्याची प्रेरणा त्यांना देत असते. समर्थ विद्यापीठाचे ते कुलसचिव आहेत. आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक ठिकाणी समर्थ विद्यापीठाची प्रश्नोत्तर आणि मुलांमध्ये अभ्यासक्रम जो आहे त्याचे कुलसचिव योगेश बुवा आहेत. समर्थ सेवा मंडळाच्या आधी कार्यकारिणीवरती होते, नंतर खजिनदार झाले आणि आता ते कार्यवाह म्हणून काम करतात. सुंदर सेवा समिती शिवथरगड हे संपूर्ण समितीचे कामकाज कार्यवाह योगेश बुवांच्या मार्गदर्शनाखाली 2022 पासून चालू आहे. श्री ग्रंथराज राजकोट, पंचसमासी, रामायण, श्री समर्थ वाङ्मय अशा विविध विषयावरती ते प्रवचन आणि निरूपण करतात. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडांच्या समर्थांच्या पादुकांच्या दौऱ्याचा प्रचार दौरा अनेक वर्ष भारतात आणि तसेच भारताच्या बाहेर सिंगापूर, मलेशिया, फ्रान्स, स्वित्झर्लंड अशा अनेक भागामध्ये त्यांचे यशस्वी नियोजन करत आहेत. आणि 2011 पासून पुण्यासह बरेच ठिकाणी उपासना केंद्र सुरू केलेलं आहे. आणि ठिकठिकाणी जसा वेळात वेळ काढून आणि अत्यंत व्यस्त दिनचर्येमधून योगेश बुवा देखील जाऊन प्रवचन करतात. श्री सज्जनगड येथे बालिका, युवती, युवक उत्कर्ष शिबिर, प्रापंचिक, वानप्रस्थ, साफल्य शिबिर
अशा अनेक शिबिरं 2021 आणि तसेच योग शिबिर समर्थ वाङ्मय या आधारितच्या सगळ्या शिबिरावरती त्यांचं आयोजन केलं जातं आहे. आत्तासुद्धा आपलं हे जे काही शिबिर आहे ते शिबिराचं सुद्धा संपूर्ण नियोजन आयोजन हे समर्थ सेवा मंडळ सज्जनगडतर्फे केलं गेलेलं आहे. आणि मला वाटतं की कालपासून आपण त्याचं बघतोय की प्रत्येक ठिकाणी योगेश बुवा कशी मदत करतायत आणि कसं करतायत. सो मला खरंच आनंद आहे की बुवा पुन्हा करते आणि आपण त्यांचे मार्गदर्शन ऐकूया. धन्यवाद. जमलेल्या सर्व आचार्यांच्या चरणी वंदन करतो. आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो. काळजी करू नका. रामाला वगैरे मी अभिवंदन करूनच आलो. तुम्हाला नाम आणि समर्पण नाही करा, पण इथे प्रवचनाला जायचं म्हणजे त्यांना आधी शरण गेली बाबा सांभाळ. कारण परिचय कितीही मोठा असला तरी तो बोलण्यासंदर्भाचा परिचय नाही. आणि काम मी फार कमी करतो. बाकीचीच माणसं तुम्ही बघितली असेल काम करत असतात. माझे मित्र चेन्नई मॅनेजर, मला माहिती नव्हतं तो मॅनेजर. मित्र विचारलं काय करतोस, तो म्हणला आय एम अ डॅमेजर. पण माईक बंद होणार नाही, तिने सोय आधी केलेली आहे. म्हणजे डॅमेज म्हणजे काय करतो, म्हणजे डॅमेज झालं की त्या डॅमेजला डॅमेज करण्याचं माझं काम. तोपर्यंत माझं काम सुरू होत नाही. तसं आहे माझं काम तोपर्यंत नाही जोपर्यंत सिस्टीमचा वर्किंग स्मूथली. सिस्टीम बिघडली की माझं काम ते करतात आणि आम्ही त्यांचं कार्य बघत राहतो. पण हे करतो आपण कशाच्या आधाराने, हे सगळं जे चालू आहे या सगळ्याला समर्थांचे, स्वामींचे, या सगळ्या मंडळींचे आशीर्वाद आहेत याबद्दल बातच नाही. किंबहुना त्यांची इच्छा आहे, त्यांच्या संकल्पात ती ताकद असते. ते जे संकल्प करतील तो पूर्तीला जातो. कारण ते वायफळ संकल्प करत नसतात. आपल्या डोक्यात जे विकल्प आणि संकल्प येतात ते त्यांच्या ठिकाणी नसतात. त्यांच्या ठिकाणी उद्भवले तर फक्त संकल्पच उद्भवतात. म्हणून ते ईश संकल्प म्हणायचे, कारण ती ईश प्रेरणेने ते हाती धरतात. कारण भगवंत त्यांना टूल म्हणून वापरतो. आणि ज्यांना भगवंत टूल म्हणून हातात धरतो ना, पक्क लक्षात घ्या, ते टूल भगवंत चांगलं आहे हे तपासून घेतल्याशिवाय हाती धरत नाही. त्याच्याशिवाय तो धरतच नाही. आपण धरतो. तुमच्या घरी विचार करा, तुम्हाला चाकू हवा आहे आणि त्याचं मागचं हँडल तुटलेलं आहे, घ्या हाती तो. तुमच्या घरी बहुतेक चाकू नाहीये हँडल तुटलेला, मी बघितलंय. पण आमचे ते तुटतात. चाकूचे हँडल तुटतात की ते युजेबल होत नाही. म्हणजे काय होतं, ते युजेबल असतं. मी माझ्या हातात ते धरू शकत नाही कापायला, कारण ते समोरचा पदार्थ कापता कापता मागचा हँडल माझ्या हाताला कापणार आहे. हा भाग असतो. सो टूल मस्ट बी गुड. आणि असं ते करतात प्रभू, त्याप्रमाणे करतो ते. आपला जर टूलचा वापर करणार असतील तर ह्या टूलचं किती महत्व आहे हे समर्थ ज्या अभंगात सांगतात, तो अभंग आजचा विषय आहे. स्फुट प्रकरणातलं एक छोटासा अभंग घेतलाय. अभंग मला जेवढा कळणार आहे ना तेवढाच मी सांगू शकणार आहे. तेव्हा आता हे आपण असं गृहीत धरूया की आपण आता चिंतनाला प्रारंभ करतोय. तर चिंतन करत असताना म्हणजे अंतःकरणाचे 4 भाग, बरोबर आहे ना. एक धडकी भरली वेदांताची नाही, मी काय सांगू याची. पण मग नंतर मी विचार केला, जाऊ दे. असं आहे जे काही मी बोलणार आहे तुम्हाला नाईलाजाने ऐकायचं आहे की नाही. तर हा तुमच्या प्रारब्धाचा भाग आहे, तसं माझ्या प्रारब्धाचा. तेव्हा दोघं आपण मिळून एकत्र हे प्रारब्ध संपूया बघून, असं गृहीत धरू आणि आता चिंतनाला प्रारंभ करूया. समर्थांची अनेक स्फुट प्रकरणं
दासबोध, मनोबोध आणि आत्माराम. दासबोध हा एक कोर्स आहे, इतका छान कोर्स आहे. तुम्ही एकदा का त्याला प्रारंभ केला म्हणून तर गणेश स्तवन नाहीच आहे. सुरुवातीला पहिला प्रश्न विचारला, पण आता धर्माचं चिंतन नाही करायचं, पण तो कोर्स आहे. पण समोर इतरही अनेक ठिकाणी असे काही मागण्या घेऊन ठेवलेलं आहे की ज्या वेळात जे प्रश्न पडतील त्या वेळातली ती उत्तर उपलब्ध आहेत त्या समर्थ मागण्यामध्ये. आपल्याला ते मागण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, चिंतन करणं गरजेचं आहे. त्यापैकी एक समर्थ म्हणतात, देह हे असार. भाषा इतकी छान आहे. देह हे असार, कृमींचे कोठार. बरोबर आहे ना? कृमी सगळे आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया असतात अखंड. म्हणून आपल्याला तापल्यानंतर आपल्याला अँटीसेप्टिक काहीतरी हळद म्हणा, समथिंग काहीतरी औषध घालावं लागतं, कारण माझ्या काकडीवर बॅक्टेरिया. आणि मला एका डॉक्टरने सांगितलं होतं, बुवा पचनाचा त्रास होतो ना, रोज सकाळी शुद्ध दही खायचं लागतं. म्हणून का? त्याच्या आत जे बॅक्टेरिया आहेत ना, ते तुमच्या आत असणारं अन्न पचवतील. काय विशेष आहे? पण ते बॅक्टेरिया आपली आतडी पचवत नाहीत. बरं आहे की नाही? पडलं विचार आपल्याला, पण ती भगवंताची कृपा आहे, त्यांना तेवढंच पचवता येईल. तेव्हा आता आपल्याला जेवढं पचवता येईल तिथून आपण प्रारंभ करूया. समर्थ म्हणतात, देह हे असार, कृमींचे कोठार, परी येणे सार पाविजे ते. हे असार आहे, देह असार आहे, कृमींचं कोठार आहे, याबद्दल वादच नाही. पण ह्याच्या आधाराने सार मिळतो, हे विशेष आहे. म्हणजे जे असार आहे त्याच्याच आधाराने आपल्याला सार मिळणार आहे. समर्थांची अजून खूप येत असतात, सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे. आधार सगुणाचा घ्यायचा आहे, पण पावीचे निर्गुण. म्हणजे थोडक्यात नाव आहे ना, नाव इज नॉट अ डेस्टिनेशन, बट विदाउट नाव यू कांट रीच डेस्टिनेशन. तसं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, देह हे असार, कृमींचे कोठार, परी येणे सार पाविजे ते. लाग वेग करी स्वहित विचारी आली आहे. लाग वेग, धडपड करा, जरा वेग वाढवा, असं समर्थ म्हणतात. लाग वेग करी, का वेग वाढवा? आपल्याला काळ किती फास्ट जातो कळतं का? असं कधी झालंय? अहो एवढूसा लहान होता हा, केवढा मोठा झाला, असं आपण वाक्य ऐकतो की नाही? आपण वाक्य ऐकत नाही, आपण बोलतो. म्हणजे काय झालं? काळ इतका फास्ट जातोय. आपण काल इथे आलो आणि आजचं पहिलं सत्र सुरू झालं. आता संपल्यानंतर कळणार आहे, अरे 4 दिवस गेले, असं होणार आहे ना? का कधी जात आहे 4 दिवस, असं होणार आहे का? तुम्ही कसं काय हो म्हणू शकताय? अजून जायचंय दिवस, आधीच हो म्हणून गोष्ट खरी आहे. म्हणून समर्थ म्हणतात, लाग वेग करी, घाई करायला हवी. घाई अशा करता करायला हवी, कारण पुढे येणारा काळ माझ्यासाठी कसा आहे, माझी बुद्धी ते ग्रहण करण्यास योग्य असेल की नाही, आणि माझी बुद्धी रिकामी राहील की नाही. माझ्या शरीराला व्याधी एकदा जडली आहे की मग आपल्याला शरीराचं भान सोडायचंय, हे भान सुटतं. बरोबर आहे? शरीराचं भान सोडायचंय, हेच भान सुटतं. आणि मला भान ठेवायचं नाही असं म्हणत राहिलो तरी त्याचंच भान राहतं. काय विचित्र आहे? माया इतकी विचित्र आहे, उपायाचा अपाय करून टाकी, इतकं विचित्र आहे ते. म्हणून समर्थ म्हणतात, घाई करा, लाग वेग. तुम्हाला आत्ता झालंय ना, लगेच घाई करा. लाग वेग करी स्वहित विचारी आली आहे. आपलं हित कशात आहे ते याचा विचार करा. हिताचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आपण हिताशिवाय विचार करतो का? हिताशिवाय विचार करतो का? उदाहरण देतो. दुकानात गेल्यानंतर मी विचारलं, टूथपेस्ट पाहिजे मला. दुकानदाराने 2-3 टूथपेस्ट काढून ठेवले. एक एवढा जाड बॉक्स होता, एक लहान. मी विचारलं, ही काय आहे, एवढा मोठा कसा आहे? तो म्हणला, ही एकावर एक फ्री आहे. मग म्हटलं, हिच्यावर फ्री नाही का? मधली नाही म्हटलं, हिच्यावर फ्री नाही.
आणि त्याच्या पलीकडची सगळ्यांची किमती सारख्याच मिळेल, पण ही सर्वात लहान मिळते तेवढ्याच किमतीत. मला सांगा आपण कुठली सिलेक्ट करू? नाही, तुम्हाला खरं सांगतो, इथे ना प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या आहेत. आणि प्रामाणिकपणे सांगू का, आपल्या सगळ्या प्रायोरिटीज ना आपल्या खिशात किती याच्यावर ठरत असतो. म्हणजे मला BMW आवडते, पण मी मारुती 800च घेऊ शकतोय. भले लाख आवडते, कुठली घेणार मी? आय व्हॉट आय विल प्रायोरिटाइज. म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहे. तसं इथे मी एकावर एक फ्री आहे त्याचा विचार केला, माझ्या हिताचा विचार केला. ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत, मध्यम, तो काय विचार करेल? फ्री आहे ना, त्या अर्थी खपत नाही. आणि ज्या अर्थी खपत नाही त्या अर्थी त्याच्यात मला जे हवंय ते कमी असणार आहे, मधली घेऊ. ज्याच्याकडे जास्त आहे तो काय करेल? जी महाग आहे ती महाग का असते? कारण त्याच्यात काहीतरी जास्त असतं असं गृहीत धरलेलं असतं म्हणून. म्हणजे तिघाही जणांनी मला सांगा काय केलं? हिताचाच विचार केला. फक्त प्रॉब्लेम इथे नक्की हित कशात आहे हे कळत नाहीये. बस नक्की हित माझं याच्यात आहे का हे कळत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात नक्की हित कशात आहे त्याचा विचार दृढ करायला हवाय, किंबहुना समजून घ्यायला हवाय. दृढ करायला हवाय म्हणजे ते समजून घ्यायला हवाय कशात माझं हित आहे खऱ्या अर्थाने. म्हणून समर्थ म्हणतात मग काय? देहसंगे घडे संसार यातना, परी हा भजना मूळ देहो. देहाबद्दल समर्थ सांगतात देहाच्या योगाने संसाराची यातना भोगावी लागते. देहसंगी घडे संसार यातना. देहाच्या आधाराने आपल्याला यातना किती भोगाव्या लागतात? देहाच्या योगाने आपल्याला यातना भोगाव्या लागतात. बरोबर आहे ना? चहा होता का? होता नव्हता? आत्ता नव्हता तरी शांतता आली. जी खिचडी आत गेली जर खुर्च्या नसत्या काय झालं असतं? देहसंगे घडे संसार यातना. अहो ते जाऊ द्या, आज एकादशी आहे बरोबर आहे. म्हणजे भूक लागली तरी पर्याय आहे का? एक सांगावं लागतं की त्याचं लक्ष असतं का खेळायला गेलं? नाही, ती टर्म संपली. तो मोबाईलवर खेळत असेल तर बरोबर आहे का? त्याला ते त्यातनं बाहेर काढावं लागतं की आता बाबा जेवणाची वेळ झाली. मला सांगा भूक ठरवते का लहान मुलाला? नाही ठरवत. अरे नाही, ते तरी ठामपणे म्हणावं. नाही ठरवत भूक लहान मुलाला जन्म ठरवत नाही. मग तिथे कशी ठरवली? तिथे कशी ठरवली? कारण तो विसरला मला भूक लागली, किंवा त्याचं लक्ष खेळण्यात आहे, भूक लागली आहे त्याच्या लक्षातच येत नाहीये. समर्थ येथे म्हणतात देहसंगी घडे संसार यातना. पुढे म्हणतात परी हा भजना मूळ देहो. परंतु हा भजनाला सुद्धा हाच देह कारणीभूत आहे. ह्याचा अर्थ जर भजनाला मी लागलो आणि मन माझं जर भजनात गेलं तर देहाची यातनेचा मला विसर पडणार आहे. किंबहुना देहाच्या यातनेचा विसर पडण्यासाठीचा उपाय भजन आहे. भजन या शब्दाच्या व्याख्येत नको जायला. भगवंतापाशी कसंही येणं केलं प्रकारे न जाणे उपासनेचा एक भाग. म्हणजे भजन म्हणजे फक्त टाळ घेऊन भजन ते एक अंग झालं भजनाचं. मी गुणगुणत जातो तेव्हा मी त्याचं भजन करत असतो, मी त्याचं चिंतन करतो, तेच करत असतो. मुद्दा भगवंतापाशी माझी वृत्ती गुंतली, ती गुंतवण्याचे उपाय भजन. सुटण्याची सोय त्याचं भजन आहे, त्याचं चिंतन आहे. लहान ते अगदी लहान मुलं असतं की नाही, ते जर रडायला लागल्यानंतर आपण काय करतो? जर आपल्याला लगेच कडेवर घ्यायचं नसेल त्या मुलाला तर आपण त्याच्यासमोर काय करतो? खेळणं वगैरे काहीतरी देतो त्याला खेळायला. ते रडायला लागल्यानंतर आपण ते मध्ये असं काहीतरी दाखवतो त्याला. पडल्यानंतर ते रडायला लागलं, रडल्यानंतर आपण उचलल्यानंतर आपण त्याला काहीतरी तिकडचं दाखवतो आणि ते तिथे बघायला लागलं की रडलं थांबतो. थांबतो की दुःख गेलं? दुःख नाही गेलं, पण त्याचं जे लक्ष दुःखाकडे होतं ते लक्ष दुसरीकडे गेलं.
म्हणून ह्या यातनेचा विसर करण्यासाठी लक्ष मला त्याच्याकडे द्यायला पाहिजे. इकडचं लक्ष तिकडे गेलं, जमलं. देहे दुःख दे, किती छान लिहिलंय समर्थांनी, लिहिलंय खूप छान. तो त्यांना बहुतेक नाहीये. सगळ्यांना देहाचं दुःख हे सुख वाटायला लागलेलं आहे, पण त्या देहाच्या दुःखाचं सुख वाटणे ही किती छान स्थिती आहे. आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती नसेल, अनेक वेळा सांगतो, खूप अवघड आहे. कबीरांबद्दल सांगतात, म्हणजे इथे सांगू नये पण ती मर्यादा ओलांडून सांगतो. कबीरांच्या पायाला जखम झाली होती, प्रचंड जखम, बऱ्यापैकी उघडी होती. म्हणजे आपल्याला थोडंसं चाकूने कापलं वगैरे ते तसलं नाही, प्रॉपर जखम झाली होती, कशाने ते कापलं होतं आणि आतला सगळा लालसर भाग दिसत होता. एक माणूस समोरून चालला होता आणि तो म्हणाला, महाराज जी, कुत्ता काट रहा है. कुत्रा ते चावत होता आणि हे बाजूने जाणाऱ्या माणसाने त्यांना सांगितलं. आधी हेच पसायला अवघड आहे की दुसऱ्याला हे सांगावं लागतंय. तेवढं सांगितलं तेव्हा कबीर म्हणाले, कुत्ता जाणे चमडी जाणे. काय अवघड आहे हे ऐकल्यानंतर कसं होतं आपल्याला? सत्य आहे. उगाच लाईट आले की सत्य, तिथे काहीतरी फ्यूज गेलेला असतो, फ्यूज घातला नेमकं त्या वेळात लाईट गेलं पण असू दे, आपण म्हणतो उगाच. मुद्दा हाच देह त्याच आधाराने भजनासाठी मूळ आहे. देहाचे संगे हिंपुटी होईची. देहाच्या आधाराने आपण हिंपुटी म्हणजे क्लेश करतो, त्रस्त होतो, केली म्हणतो. विचारे पाविजे मोक्षपद. समजा अचानक काही वेळा बॉम्ब टाकतो, एकदम आपण असं वाचत जातो आणि अचानक सांगतो, मग आपण रिव्हर्सला येतो आणि याचा अर्थ काहीतरी वेगळा असावा असं कोणी धरावं लागतं. म्हणजे समर्थांनी निद्रा निरूपण अख्खा समाज सांगितला, एक असा झोपतो, एक तसा झोपतो आणि मग समर्थ म्हणतात तिकडे उजेडाया झाली. कोणी पण आता स्मरणी मांडली, कोणी पण हरिकीर्तन कोणी मांडलं. हे सगळं वाचून झाल्यानंतर समर्थ अचानक एकदम सांगतात की ह्याचा अर्थ जाणण्यासाठी विचार करा. आणि मग आपण रिव्हर्स जातो आणि मग समजतो हे सगळं वेगळा अर्थ आहे ह्याचा. हे निद्रा निरूपण समर्थांना सांगायचं आहे काय? तसं इथे समर्थ म्हणतात, देहाचे संगे हिंपुटी होईजे, त्रस्त होतो, हिंपुटी होईजे, ह्याच्यासाठी उपाय विचारे पाविजे मोक्षपद. समर्थ म्हणतात विचारेच तो मुख्य राजा. जो विचार आहे ना तोच मुख्य राज्यपदावर जातो. विचार कशाचा करायचा आहे आपल्याला ते समर्थ पुढे सांगणं. मूळ देह बुद्धी परी ज्ञान सिद्धी देह सिद्धी. विचार कशाचा करायचा आहे? जन्माचं कारण काय आहे त्याचा विचार करायचा आहे. आणि इथे समर्थ लगेच उत्तर देतात, जन्माचं कारण मूळ देहबुद्धी. ही देहबुद्धी जन्माला कारण झालेली आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. कसं होईल? सदा देहबुद्धी परी ज्ञानी सिद्धी देहसंगी. ह्याच संतांमुळे ज्ञान सुद्धा सिद्ध होतो. देहाच्याच आधाराने दोन्ही गोष्टी साध्य होतात. म्हणून देह हे उत्तम माध्यम आहे. सो प्रिझर्व द मीडियम. जे मीडियम मधून आपण काम करतो आहे, ज्याच्यातनं आपण काम करतो आहे, हे टूल आहे. आणि त्यामुळे ह्या टूलचं महत्व किती? म्हणून समर्थांनी कर्माचं स्तवन केलं, त्याच्याबरोबर नरदेह स्तवन केलं. नरदेह स्तवन केलेलं आहे समर्थांनी. इतकं छान सांगितलेलं आहे की ज्याच्या आधाराने तुम्ही मिळवू शकाल अशी एकमेव ठिकाण म्हणजे हा नरदेह आहे. त्यामुळे याचं अनन्यसाधारण महत्व आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल, एक उदाहरण सांगतात काय, आंधळा होता, एका पुरीमध्ये अडकला बिचारा आणि त्याला ती पुरी नगरी सोडून बाहेर जायचं होतं. आता मोठी नगरी आणि त्याला भिंत होती, पूर्ण बंदिस्त, चिरेकोट. त्याला एक द्वार होतं आणि ह्या आंधळ्याला त्या मोठ्या नगरीतून बाहेर जायचं होतं. म्हणून त्याने प्रत्येकाला सांगितलं, नगरी एवढी मोठी होती, प्रत्येक जण काही ना काहीतरी कामात आहे. त्याने काय केलं, एक आपला जरा चांगला माणूस त्याला मिळाला, तो त्याने काय सांगितलं, ये बाबा
ह्या अख्ख्या नगरीला ना भिंत आहे. त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. तू दिसत नाही ना तरी तू ह्या भिंतीला हात लाव आणि भिंत धरत 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 जरी तू गेलास तरी केव्हा ना केव्हा तरी तुला द्वार मिळेल. काही कोणाची तुला आवश्यकता नाही थांबत बसायला म्हणून. आवडलाय फार छान झालं. म्हणून दोघांनी आपापले काय आता हात धरत 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 आला, द्वारापर्यंत आला. आता आंधळी माणसं चालतात व्यवस्थित. त्या द्वारापर्यंत आला आणि त्याच्या हाताला कंठ सुटली म्हणून त्याने हात काढून घेतला. खाजवत 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 पुढे आला आणि जिथे टेकला तिथे ती भिंत सुरू झाली होती. परत त्या द्वारापाशी आला. तिथे नेमकी त्याला खास सुटे.